तिकडे राज्याचं विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे मुंबईत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झालाय आणि यात अत्यंत कळीचा ठरणारा मुद्दा म्हणजे ठाकरेंनी केलेल्या कोट्यवधींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। आधीच मुंबईत महायुतीचं सरकार आल्यापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली ठाकरेंची शिवसेना आता पुन्हा एकदा महायुतीला घेरणार आणि पुन्हा महापालिकेत राढा होणार अशी चिन्ह दिसू लागली। नेमकं काय घडतंय मुंबई महापालिकेत, महायुतीने नेमकं काय केलंय आणि आता ठाकरे सेना काय करणार हे सगळं आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। तर झालंय असं की मुंबई महापालिकेत सत्ता पालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। सत्ताधारी महायुती आता ठाकरेंनी केलेल्या मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 81,449 कोटी 32 लाख रुपये एवढे शिल्लक आहेत। त्यापैकी 44,826 कोटी 23 लाख रुपये राखीव असल्यामुळे पालिकेला त्या मोडता येणार नाहीयेत। मात्र उरलेल्या 36,623 कोटी आणि 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालंय। निवडणुकीपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेने याबाबतचा संशय किंवा अंदाज व्यक्त केलेला होता आणि आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ता बदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला जातच होता आणि खरोखरच सत्ता आल्यानंतर महायुती तेच करत असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 80,952 कोटी इतका असणार आहे आणि गेल्या वर्षीच्या म्हणजेच वर्ष 2025 ते 26च्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात यावेळी 8.77% वाढ केली गेली आहे। आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर करण्यात आलं। आयुक्त भूषण गगरानी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला। यावेळी ठाकरेंच्या ठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आलंय। सध्या मुंबई महापालिकेत एकूण 81,449 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत। त्यापैकी 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलंय आणि यावरूनच आता राजकारण पेटण्याची दाट शक्यता आहे। आता काही महत्वाचे मुद्दे। मुंबईत जवळपास एकूण 101 पुलाची कामं हाती घेण्यात आली आहेत। यापैकी 24 कामं पूर्ण झाली असून मार्च 2026 पर्यंत 23 कामं पूर्ण होणार आहेत। 2026 ते 27 मध्ये 31 कामं पूर्ण करण्यात येतील। तसेच 2028 ते 29 मध्ये 23 पुलांची कामं मुंबई महानगरपालिका पूर्ण करणार आहे। शिवाय मुंबईतील विविध महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी 1062 कोटींची तरतूद करण्यात आली। यामध्ये सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, नायर रुग्णालय, वांद्रे कर्करोग रुग्णालय यांच्यासह इतर रुग्णालयांचा समावेश आहे। बीएमसी मध्ये आरोग्य खात्यासाठी 7,456 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून या वर्षीच्या म्हणजेच 2026 ते 27 च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 1,000 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे। ही अशी अनेक कामं प्रस्तावित आहेत आणि म्हणूनच महायुतीने मुंबई मनपाच्या एकूण 81,449 कोटी 32 लाख रुपये ठेवींपैकी 36,623 कोटी 9 लाख रुपये ठेवी मुंबई महापालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं स्पष्ट झाल्याने ठाकरेंची शिवसेना मात्र महायुतीवर आगपाखड करेल यात शंकाच नाही। एक लक्षात घ्या, बीएमसीची वार्षिक अर्थसंकल्प साधारणतः 75,000 ते 81 कोटी रुपयांच्या आसपास असतो।
यंदा म्हणजे 2026 ते 27 साठी 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालाय. म्हणजे या ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या 81,000 कोटींची ठेवी बीएमसीच्या एका वर्षाच्या पूर्ण बजेट एवढ्या किंवा त्याहून जास्त होत्या. भारतातील इतर मोठ्या महापालिकांच्या तुलनेत बीएमसी ही सर्वात श्रीमंत महापालिका आहे. इतर पालिकांच्या बजेट आणि ठेवी यांच्या तुलनेत ही रक्कम खूप मोठी आहे. ही रक्कम बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात असते, ज्यावरून दरवर्षी हजारो कोटी म्हणजेच 4,000 ते 5,000 कोटी या ठेवींवर व्याज मिळतं आणि हेच व्याज बीएमसीच्या उत्पन्नाचा महत्वाचा भाग असतो. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, ठाकरेंच्या शिवसेनेने आर्थिक नियोजन तसेच टॅक्स, फी, इतर उत्पन्न वाढवून आणि खर्च नियंत्रित करून आणि विशेष म्हणजे कामगारांचे पगार व इतर खर्चात कपात न करता ही रक्कम जमा केली होती. आणि ठाकरेंनी तयार केलेल्या याच ठेवी आता महायुती प्रकल्पांसाठी खर्च करणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने वजा 650 कोटींची तूट असताना 92,000 कोटी ठेवी उभी केल्या होत्या, ज्यात त्यांनी आर्थिक शिस्त आणि दूरदृष्टी दाखवली. पण आज याच ठेवी महायुती सरकार खर्च करणारे, मोडणारे. त्यामुळे आता मुंबईचं हे राजकारण कोणत्या दिशेने जातं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतात हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.